कमी जागा असताना कसं किचन डिझाईन करायचं, म्हणजे त्यात तुम्हाला काय चॅलेंजेस असतात आणि तुमची क्रिएटिव्हिटी काय सांगते? आम्ही जे सुरुवात करतो की ग्राहकाची किंवा ती उपभोक्ताची गृहिणी आहे तिची गरज काय आहे? हं, कारण की प्रत्येकाची गरज वेगळी असते. म्हणजे तुमची गरज वेगळी आहे, माझी घरातली अगदी. गरज वेगळी आहे, प्रत्येकाची गरज वेगळी आहे. मग पहिले तर आम्ही त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या समजून घेतो. हं, त्याच्यानुसार डिझाईन करतो. त्यामुळे ते डिझाईन करणं सोपं होतं. हं. बऱ्याच वेळेस काय होतं की मला किचन आहे, मला सगळ्या गोष्टी पाहिजे त्या वेगवेगळ्या ठिकाणी बघितल्या, पण त्या खरंच तुम्हाला गरजेच्या आहेत का? पहिली ती गोष्ट. आम्ही काय करतो की नुसतंच प्लेस प्लॅन नाही करत, तर त्याला एक शब्द आहे की डिझाईन ऑप्टिमायझेशन, म्हणजे स्पेस ऑप्टिमायझेशन जे तुम्ही म्हटले की कमी जागेमध्ये मॅक्झिमम, हं. पण त्याच्याबरोबर डिझाईन ऑप्टिमायझेशन पण पाहिजे. बऱ्याचशा छोट्या जागेमध्ये ना वस्तू बसतात, पण त्या व्यवस्थित प्लॅन नसतील केलं ना डिझाईन वाईज, त्याच्यामुळे त्रास होतो वापरायला. म्हणजे उजवड हवा. आम्ही इथून विचारतो की तुमच्या घरामध्ये उजव्या हाताने काम करणारे किती लोक किती आहेत? छान. मग आता जो स्पेस प्लॅनिंगचा तुमचा प्रश्न होता की ते स्पेस प्लॅनिंग मध्ये काय होतं की मी या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊन त्यांना काय काय रिक्वायरमेंट आहे, कशा पद्धतीने आहे. म्हणजे आम्ही डायरेक्ट याच्यावर जात नाही की बाबा ठीक आहे हे मटेरियल आहे, एल शेपचा प्लॅटफॉर्म घ्या किंवा पॅरल घ्या, काही डिझाईनचे शब्द आहेत. पहिले तुमची गरज काय? जसं आम्ही समजतो की आम्ही किचन परफॉर्मन्स कन्सल्टंट आहोत. वी आर नॉट डिझाईन कन्सल्टंट. वी आर म्हणजे ते नाहीच आहे, कारण की डिझाईन नाही आहे. इंटरेस्टिंग. परफॉर्मन्स तुमच्या किचनने केला पाहिजे. जेव्हा आमचं इन्स्पिरेशन जे आहे वजनी कवळ घेता, तर मग त्याचंच पुढे नेलं पाहिजे ना, ते फक्त म्हणण्यासाठी नाहीये.